मजेत ना. मी पण खूप छान आहे. आणि आज गुरुवार आहे आणि आम्हाला आज पुण्याला पण जायचं आहे. आणि गुरुवारचं मेन म्हणजे इथे जवळ चंदगड आहे, तिथं बाजार भरतो आणि काही गोष्टी असतात ना ज्या की मी आवर्जून इकडून पुण्याला घेऊन जाते दरवेळेला आली की, किंवा मग हे आले तर ह्यांनाही दरवेळेला मी सांगते ह्या वस्तू मला लागणार आहेत आणि त्या तुम्ही घेऊन या म्हणून. आता म्हटलं झालं माझ्याकडे वेळही होता, सगळे कामं आवरले होती आणि विहान झोपला होता. म्हटलं तेवढ्यामध्ये आपण जाऊ आणि मला ज्या काही गोष्टी लागणार त्या घेऊन येते मी. कारण किती जरी म्हटलं ना त्या गावाकडच्या एक एक गोष्टींचं हेच वेगळं असतं. त्या पुण्यामध्ये किती जरी चांगल्या भेटल्या ना तरी त्याची ती काय म्हणतात ती सर असते ती त्या गोष्टींना येत नाही. त्यामुळेच काही गोष्टी लागणार आहेत मला, त्या घेणार आहे. प्लस नवरात्रीचे दिवस चालू आहेत, तेल वगैरे थोडंसं देवाला घालायचं आहे. आल्यापासून असं झालं ना विहानला पण सर्दी ताप हे ते चालू होतं, त्यामुळे काय मला जायचं झालंच नाही कुठं. चला म्हटलं आज जायचा दिवस आहे तर म्हटलं चला देवाच्या पायाही पडून येता येतात आणि मग इकडे तिकडं असाच वेळ जात होता. तर आता विहान झोपला होता, कामं वगैरे आवरली आणि आता आम्ही चाललोय चंदगडला. काही ज्या गोष्टी लागणार त्या घेऊन आणि थोडंसं बाकीचं हे काम आहे ते आवरून येतो. कारण आता एकदा गेलो की माहीत नाही आम्ही परत गावाला कधी रिटर्न येऊ. कारण तुम्हाला तर माहितीच आम्ही सारखं काही येत नाही, त्यामुळे एकदा आलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी करून घेतो. आता हे इथं आहेत गाडीवर, हाय करा. यांचं आपल्या इकडं आलं की यांची मज्जा असतं, नुसतं फिरणं हे तेच चालू असतं. पण आम्ही मात्र घरीच आपली घरची कामं सगळी करत बसतो. चला असू दे, आता त्यांचं गाव आहे म्हणजे ते फिरणारच. कसं जसं की मी कुदनूरला असली की इकडे तिकडे फिरते, पण इकडं आलं की कसं एकटी बिंदास्त फिरता येत नाही. आणि हे मात्र कुदनूरला गेले की गप्प बसून असतात. आता मी आले की तरी मी काही इथं शांत बसत नाही ना, मी काही इकडं आली तरी शांत बसत नाही, आपलं इकडं तिकडं फिरतच असते मी. चला मग आता आपण जाऊ चंदगडला आणि बघू काय काय घ्यायचं आहे. तुमच्यासोबत सगळं मी शेअरच करेन, सो असंच कनेक्ट राहा. बघतो चालेल बाहेर आहे तो द्यायला. आता जोपर्यंत आम्ही चंदगडला पोहोचतोय तोपर्यंत आमची आजचे गावाकडची रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते. सो आज आमच्या इकडं ना आंबोळीचा प्लॅन होता आणि मला माहीतच नाही कधी काल सासूबाईंनी हे सगळं भिजत घातलं होतं आणि सकाळी उठल्यावर छान मग त्या आंबोळी काढायसाठी घेतल्या. आणि खरं सांगायचं ना हे सगळं चुलीवरची टेस्ट असते ना खरंच खूप छान लागते. म्हणजे आम्ही कधी पुण्याला असतो ना तेव्हा हे सगळ्या गोष्टी खूप मिस करतो आणि त्यांच्या हातच्या आंबोळीची म्हणजे जी चव आहे ना ते खरंच खूप छान आहेत आणि चहासोबत तर इतके छान लागतात ना. सो विहान झोपला होता तोपर्यंत म्हटलं चला आमची सगळी कामं जी असतात ना ती पटपट आवरून घेऊ. सो मस्त सासूबाई तर चुलीवर आंबोळी काढत बसल्या होत्या. झालाय म्हणून ते कसं झालं. रात्री मांजर कसं केलं तुला? मांजर कसं करी बाबू? मांजर कसं असे केले ना तू बी त्याला ना भीत नाही खळ कुठलं घाबरत नाहीस तू मांजराला पण? हो काय ते आंबोली काय ते तू खा. वाव सगळं करून घेतलं.
सगळ्यात तर आम्ही या मंदिरमध्ये आलो होतो. हे आहे चंदगडचं रवळनाथचं मंदिर आणि नवरात्रीमध्ये खूप छान मंदिर सजवलेलं आहे बघा किती. तर आम्ही पाया वगैरे पडलो. त्यानंतर लागूनच इथं बाजारपेठ आहे. चला म्हटलं पटपट जे काही लागणार आहे मला साहित्य ते सगळं घेऊ आणि जास्त काही व्हिडिओ करणार नाही असं ठरवलं मी, कारण मग व्हिडिओ करत बसली तर मग ह्या सगळ्या गोष्टी घेणं विसरून जातो. त्यामुळेच आणि बाजारमध्ये लवकर गेलो होतो त्यामुळे एवढीही काही गर्दी नाही होती. काका कितीला आहे ते? मेहंदीला चिटकून राहायचं. हे वैरी हे 20 रुपये, हे बारके 10 रुपये. 20 वाला एकदा. हा, ज्यादा असेल तर बांधून देतो तुम्हाला. बारका ना, ती बारका आहे तुम्हाला देत आहे दादा. ठीक आहे. काढा तुम्ही नंतर मी हे नको ते नको. हो मॅडम चांगलेच नाही. हे पास करा. सर पिशवी आहे काय घेतायची कॅरी बॅगेत? तेव्हा पिशवीने भरून घे. सगळी चांगली नाही किलेच नाही. ओरिजिनल चांगलं आहे. घाला ते अक्कल तुम्हाला वाटतात ते बारक्या पिशवी. हा गॅसला भाजायची म्हटलं ना. चूल नाही. किती कशी किलो आहे? 30 रुपये किलो. 30 रुपये. ते मी पुण्याला घेऊन जाते. चुली भाजायची नाही, गॅसवर हे करायला पाहिजे. 30 रुपये. 30 रुपये किलो. किती? 30 रुपये. मराठी समजाय का नाही? 30 रुपये किलो. 30 रुपये हो. सो आम्हाला जे जे काही लागणार होतं ते सगळं आम्ही घेतलं आणि घरी येण्यासाठी निघालो, कारण घरी विहान झोपला होता आणि आज असं वाटत होतं की दिवस खूप छोटा आहे आणि आमच्याकडे काम भरपूर आहेत. कारण घरी जाऊन आम्हाला पॅकिंग वगैरे पण करायची होती, कारण काही कपडे आमचे बाहेर सुकत घातले होते. सो ते सुकले नव्हते, त्यामुळे असं ठरवलं की जाता जाता पॅकिंग करायची म्हणून. आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या सगळ्या घेतल्या. आता व्हिडिओ करत राहिले असतील ना तर खरंच खूपच लेट झाला असता आणि घरी जाऊन मग सगळ्यांकडून ओरडा खाल्ला असता. सो घरी येऊन बघते तर काय सासूबाईंनी इथं पातोळ्या करण्यासाठी घेतल्या होत्या आणि त्यांचं असं झालं होतं ना की आता नवरात्रीचे दिवस आहेत तर नॉनव्हेज काय खायला भेटणार नाही, तर मुलांसाठी काय करून घालू आणि काय नको. म्हणजे जेवढे दिवस आम्ही राहिलो तेवढ्या दिवसामध्ये त्यांचं रोज काही ना काही करणं चालूच होतं. मग कधी आंबोळी असेल तर कधी पातोळ्या असेल किंवा मग आणखी काय बरंच असं. आणि त्यांच्या हातचा खरडा खरंच एक नंबर लागतो. आणि हे सगळं करण्याच्या आधी ना त्यांनी आमच्यासाठी पुण्याला पाठवून त्यासाठी म्हणजे भरपूर असा खरडा पण बनवला होता. त्यानंतर त्यांनी गणपतीमध्ये पातोळ्या बनवल्या होत्या, त्यामुळे तेव्हाच त्यांनी खूप एक्स्ट्रा असं जे पातोळ्यांचं पीठ असतं ना ते बनवून घेतलं होतं. सो त्यामुळे ह्या पटकन सगळ्या पातोळ्या त्यांनी बनवायसाठी घेतल्या. आणि असं वाटत असेल की ह्या पटकन बनतात, पण तेवढ्या पटकन बनवत नाहीत. त्याला मेहनतही तेवढीच लागते. आणि खरं सांगायचं ना आमच्या इकडं ह्या म्हणजे पातोळ्या वगैरे असं काही बनवत नाहीत. मी फर्स्ट टाईम हे सासरीच खाल्लं होतं आणि मलाही खरंच खूप म्हणजे त्याची टेस्ट आवडली होती. आणि जर चुलीवर बनवले असतील ना तर खरंच अप्रतिम लागतात. आणि ह्यांना तर नेहमीच असं काही आवडतं. जेव्हा कधी हे जातील तेव्हा मग त्या आवर्जून पुरणपोळी असेल किंवा पातोळ्या असेल तर नेहमीच त्या बनवतात. तर इथं त्यांनी पटपट सगळं पातोळ्या वगैरे बनवून घेतल्या. आणि विहानना त्याच्यामध्ये काय करत होतं, जे पुरण बनवले असतं ना म्हणजे आतमधलं जे सारण असतं ना तेच तो खात होता. आणि हे सगळं त्यालाही करायचंच होतं. म्हणजे आम्ही कोणतीही गोष्ट घेतली ना की त्यालाच करायचं होतं. सो हळदीच्या पानामध्ये छान असं त्यांनी पातोळ्या बनवून घेतल्या. आणि जी दिवशी किंवा उकडाण्याची चाळण असते त्यामध्ये सगळ्या एकसाथ ह्या पातोळ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि तोपर्यंत म्हटलं चला आमची खूप सारी पॅकिंग बाकी होती, कारण कपडे इकडं तिकडं झालेले असतात. आपण 8-10 दिवस इकडं तिकडंच करत होतो. तर मग सगळे कपडे वगैरे आम्ही जमा केले आणि त्यानंतर बॅग वगैरे पॅक करण्यासाठी घेतलं. तोपर्यंत मग यांचं सगळं चालू होतं. विहानला तेवढा वेळ आम्ही वरच्या घराकडे सोडलो होतो, कारण मग तो आम्हाला काहीच करायला देत नाही म्हणून. आणि सगळ्यांना असं सगळे ना थोडेसे नर्वस होते, कारण इतके 5-6 दिवस इतके सगळ्यांसाठी छान गेले होते ना. सकाळपासून सगळ्यांचं एवढंच लागलं होतं की आणखी 2 दिवस थांबा. म्हणजे आमच्यासाठी नाही, पण विहान इतकं मस्ती करत होता आणि त्यांना सगळ्यांना खूप ते आवडत होतं. तर इथं त्यांनी चुलीवर छान असं या पातोळ्या उकडायसाठी ठेवलेल्या आहेत. आणि मस्त चुलीवर सगळं. आणि थंडीच्या दिवसा म्हणजे थंडी म्हणजे पावसाळा आणि असं चुलीजवळ बसून हे असं काही करायला ना खूप छान वाटतं. आणि मी आवर्जून जेव्हापासून इकडं सासरी आले ना तेव्हापासून रोज चुलीवरच भाकरी करायची. मला काय माहीत खूप आवडायला लागायचं हे चुलीवर करण्यासाठी. जेव्हा चूल होती तेव्हा करायला कंटाळा येत होता आणि आता जेव्हा चूल नाही आहे तर मग हे सगळं करायला खूप आवडतं. आणि इथं बघा गरमागरम मस्त अशा पातोळ्या तयार आहेत. डिटेलमध्ये तर रेसिपी माझ्याकडे शूट नव्हती केलेली, कारण मग यायची घाई होती, त्यामुळेच मग
डिटेलमध्ये काही शूट करता आले नाही, पण जेवढे शॉट घेता येतील तेवढे मग मी घेतलेले आहेत आणि तेच तुमच्यासोबत मी इथे शेअर करत आहे. आणि बघा इथं किती छान गरम गरम झालेत आणि जे जुने लोक आहेत ना त्यांची किती म्हणजे आपण किती जरी फॅन्सी पदार्थ बनवले खायचे, पण त्यांच्या हातची जी चव असते ती आपल्या हाताला कधीच येत नाही. आणि मी किती जरी हे बनवायसाठी असं बघितल्यानंतर त्यांच्या हातची चव काय मला येणार नाही. सो ह्यांना हे भरपूर आवडतं. आणि इथं बघा किती छान पण झालेल्या आहेत आणि मस्त आम्ही सगळ्यांनी गरमागरम ह्या पातोळ्या एन्जॉय केल्या आणि नंतर मग बाकीच्या कामाला लागलो. सो बॅग वगैरे सगळं पॅक केल्या होत्या आणि इथे बघा सगळ्यांची छान गप्पा रंगल्या होत्या, कारण आम्ही रिक्षा बोलवली होती येण्यासाठी. सो त्याला थोडासा टाईम होता, त्याचं काही इथं मस्त गप्पा टप्पा करत बसले होते. आणि विहानचं ना खूपच कुरकुरे चॉकलेट्स खाणं वाढलं होतं, पण आता 2-4 दिवस होते तर म्हटलं चला काय खायचं ते खाऊ दे. पुण्याला गेलं की त्याला काही हे भेटणार नाही, कारण मी बिलकुलही देत नाही. आणि इथं किती जरी सगळ्यांना नको म्हटलं तरी सगळे प्रेमानं देतातच. मग म्हटलं चला 2 दिवस आहेत तेवढं खातोय तेवढं खाऊन दे. त्यानंतर आमची रिक्षा वगैरे आली. उघडते की. सो 6:30 झालेले आहेत आणि ट्रॅव्हल्स आलेली आहे. सो आम्ही मस्त बसले. स्लीपर आहे, कमी असेल तर मग स्लीपरच बुक करावी लागते. आणि तसंही आमचे साहित्य वगैरे थोडं जास्त असतं त्यामुळे स्लीपरच बुक करतो. आता हे मस्त झोपून टाकतात बघा. ह्याने ही झोपेलच, कारण दुपारी खूप कमी झोपला होता त्यामुळे. हे कुठं चाललोय रे आपण? कुठं चाललोय? हां कुठे चाललोय? कुठे जात तू वगैरे? हां आणि तसं तो एवढा एक्सायटेड नव्हता ना, असं नर्वस वाटत होता मला, माहित नाही का आपण. अरे विहो कुठे जात तू वगैरे? सो त्याचं काही नाही. ते काय टिक्का लावले का तू ना. आणि जेव्हापासून आम्ही गावी गेलोय तेव्हापासून आज तुझं हे काम चालू आहे. विहानला छान सगळं काजळ लावून देते. हो काय दाखवायला लागलास? टंग दाखवतोस? नोज नोज दाखव. अंजी केलास? डोईचा का? हां गुड नाईट. गुड नाईट पिलू. पाय बघा. डोईचा का? हां विहान झोपला ना. वा 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 वा. डॅडू पण झोपले, विहान पण झोपला. डॅडू पण झोपले. काय रे बात आहे? सॉस हा आहे का? ठीक आहे. सो आत्ता झालेले आहेत रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि गाडी जी आहे ती म्हणजे रात्रीचं डिनरसाठी थांबलेली आहे. सो आम्हाला काही जास्त भूक नसते, मग यांनी सँडविच आणलेलं आहे. तर आता हे आणि विहान मस्त सँडविच एन्जॉय करतील. विहू गाढ झोपला होता, पण कसं काय माहिती त्याला पाणी हवं होतं त्यामुळे उठला तो बरोबर या टायमिंगला. आणि बघा आता सँडविच खातोय. सँडविच नाही खाणार तो, फक्त सॉस खाईल. हे विहू जास्त नको सॉस खाऊ. हा काय? ओके ओके का? जास्त नको खाऊ हा बा. हा पहाटेची 5 वाजलेत आणि आता आम्ही घरी पोहोचलोय. चला मग हा ब्लॉग इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.